राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खार जमीन विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा पक्षप्रवेशांचा धडाका सुरू केलाय। नुकत्याच ठाकरे गटाच्या विधानसभेच्या पराजित उमेदवार यांनी ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर पराभवाचे खापर फोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। महाड मतदारसंघात आता ठाकरे गटाला मोठी गळती लागली असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या नेत्यासोबत राष्ट्रवादीत न जाता नामदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांनी शिवसेनेची वाट धरली। आज ठाकरे गटाला महाडमधील नाते विभागात जोरदार धक्का बसला असून मांडले गावातील आणि मांडले बौद्धवाडीतील असंख्य अशा ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नामदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवत शिवसेना पक्षात दाखल झाले। यामध्ये मांडले गावातील श्रीकांत पांडुरंग तांदलेकर, दीपक तांदलेकर, संतोष तांदलेकर, संदीप तांदलेकर, संतोष तांदलेकर, अर्जुन साळुंके, रमेश साळुंके, सचिन शिंदे, शारदा तांदलेकर, अश्विनी तांदलेकर, रत्ना तांदलेकर, ललिता तांदलेकर, पूजा निंबाळकर, सानिका साळुंके, रेश्मा तांदळकर, उषा तांदळकर आणि बौद्धवाडी येथील भीमराव सावळे, भरत साळवे, योगेश हलदे, दिलीप साळवे, देविदास साळवे, हिरामन साळवे, आनंद साळवे, अभिषेक साळवे, समीर साळवे, विशाल साळवे, विनोद हळदे अशा असंख्य ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय। यावेळी नामदार भरतशेठ गोगावले, शिवसेना जिल्हा समन्वयक विजय अप्पा सावंत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडिक, महाड विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख, तालुका प्रमुख रवींद्र तरडे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।